नमस्कार दादा. नमस्कार. दादा, बहुउपयोगी अशा टेबलचा तुमचा अनेक वर्षांचा बिझनेस आहे जे दीर्घकाळ टिकतात. तर या व्यवसायाबद्दल सांगा ना, कसे वळलात तुम्ही आणि इथपर्यंत कसे पोहोचलात? बघा, मी आता ऑलरेडी अतिशय मी काही शिकलेलो नाही, पण 1990 साली मी SSC केली आणि सहज म्हणून कामाला निघालो. आणि त्यानंतर मी 1994-95ला वर्किंग करत राहिलो. त्याच्यामध्ये काय झालं की एक दिवस सहज मी हे करत होतो, एका कंपनीत लागलो. म्हटलं कंपनीत काम करण्यापेक्षा बेटर आहे की आपण स्वतःचा काहीतरी व्यवसाय बघावा. तर त्याच्यासाठी मी सुरुवात केली. पहिले लहान मोठे सगळे प्रोडक्ट विकले आणि त्याच्यानंतर मग सुरुवात म्हटलं की आपला स्वतःचा एखादा प्रोडक्ट असावा. तर म्हणून मी त्याचा शोध करण्याच्या पाठी लागलो. आणि 1989ला मी माझं प्रोडक्ट हातात घेतलं की एक छोटस स्टूल बनवावं. लाकडाचं बनवलं. बऱ्याच लोकांनी मला शिव्या वगैरे दिल्यात, पण त्याच्यानंतर मी सुरुवात मात्र केली की काहीतरी बनवायचं ते. त्याच्यानंतर बरेच ऑर्गनायझर आले, त्यांच्यामध्ये मी काही स्टॉल लावलेत. असे बरेच ऑर्गनायझर मिनल मॉडिकल्स वगैरे जे मोठ्या मोठ्या दिग्गज आहेत, आणि त्याच्यामधून मी हळूहळू ते प्रोडक्ट पुढे घेऊन आलो. टेबलाचा शोध तर लागला, पण टेबलाचा उपयोग काय होता? नुसतं टेबल म्हणून होता. पण मी जसं जसं ज्या ज्या गावांमध्ये गेलो, म्हणजे MP, UP, बिहार, त्याच्यानंतर आपला कोकणात, विदर्भ, ह्या सगळ्या ठिकाणी फिरलो. आणि मग हळूहळू त्याचे कसा उपयोग करायचे ते वेगवेगळे शोध लागले. आणि त्याच्यातनं हे प्रोडक्ट तयार झालं. आणि हे प्रोडक्ट तयार झालं त्याच्यानंतर मग मी हळूहळू म्हटलं की आता काहीतरी आपण अनेक प्रोडक्ट काढूया. आणि मग महाराष्ट्र व्यापारपेठची सुरुवात झाली. 35 वर्ष झाली त्या व्यापारपेठला. माझा स्टॉल नेहमी असतो आणि त्याच्यामध्ये आपण हे प्रोडक्ट सगळे घेऊन आले. दुसरी गोष्ट म्हणजे माझा स्वतःचा जो जन्म आहे तो झाला कोकणामध्ये. तांबरटेक म्हणून माझं गाव आहे, जो देवगडमध्ये आहे. आणि तिथे माझा जन्म झाला. आणि काही ना काहीतरी कलाकारी आमच्या अंगात असतेच. तसं आता बोलायची एक कला आली, आणि त्या बोलण्याच्या कलाकारामुळे आज आम्ही जे तुमच्या समोर बोलतोय हे त्याच एक देणगी आहे आमच्या कोकणाची. आणि ती तुमच्या समोर आम्ही हे केलं, म्हणून आज आम्ही तुमच्या समोर आहोत. बाकी प्रोडक्ट जे आहे ते खरंच सगळेजण वापरतायत. आता पुढे आता माझी पिढी चालवेल की नाही सांगता येत नाही, पण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे प्रोडक्ट असेच तुम्हाला मिळत राहणार आहेत. गेली 40 वर्ष आपण टेबल बनवतोय, तर त्याच्यामध्ये बरीच टेबल माझी आहेत आणि काही टेबल लोकही वापरतायत. तर त्याच्यामध्ये हे मल्टीपर्पज फोल्डिंग टेबल आहे. तर हे एकच टेबल आहे, ते 4 प्रकारे तुम्हाला युज करता येतं. तर याच्यामध्ये एक दिलं की हे जे लॉक आहे त्याला असं बंद करता येतं, हे ओपन करता येतं. आता आपण टेबल वर्किंग करतोय त्याला ऍडजस्टमेंट दिलेलं आहे. पहिला अटॅचमेंट असतं लिहिण्यासाठी, म्हणजे हा झाला रायटिंग अँगल. हा झाला रीडिंग, ड्रॉइंग, पेंटिंग, शेडिंग, डिझायनिंग, याला टेबल वर्क म्हटलं जातं. आता आपण एक काम करूया, दोन्ही पाय ओपन करा. म्हणजे हे झालं टेबल. चहा कॉफी पिता येतं, रायटिंग करू शकता, रीडिंग आणि ड्रॉइंग करता येतं. त्यामुळे लहान मोठी मुलं किंवा नॉर्मली आपल्याला लॅपटॉपला पुरेपूर वापर करता येतं. हे जे ऍडजस्टमेंट दिलेलं आहे ते तुम्हाला स्लायडिंग सिस्टम्स आहे, त्यामुळे प्रत्येक डिग्री प्रमाणे तुम्ही त्याचा वापर करू शकता. आता आपण एक काम करूया, दोन्ही पाय बंद करूया आणि आतमधल्या साईडला ओपन करूया. जुन्या काळामध्ये डेस्क नावाचा प्रकार होता. हे झाला हायटेड, त्यामुळे डेस्क तयार झालं. वॉटरप्रूफ आणि हिटप्रूफ आहे, त्यामुळे खराब होत नाही. आणि गांधीजी ठिकाणच्या काळात जे डेस्क होते किंवा पेशवेकालीन ते तयार झालं. आता आपण एक काम करूया, दोन्ही पाय बंद करूया आणि ह्याला वन साईड स्लोप करूया. याच्यात डोकं ठेवायचं आणि झोपून द्यायचं, त्यामुळे पाठदुखी, अंगदुखी निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स करता येतात. त्यामुळे सर्क्युलेशन ऍक्टिव्हिटी होतं. त्याचे मटेरियल वापरलेलं आहे त्याच्यामध्ये इम्पोर्टेड MDF बोर्ड आहे. हा वॉटरप्रूफ आणि हिटप्रूफ आहे, त्यामुळे तुटत नाही, खराब होत नाही. त्याला 300 किलो बेरिंग कॅपॅसिटी आहे. याचे जे रंग कॉम्बिनेशन दिलेलं आहे ते इको फ्रेंडली कलर्स आहे, त्यामुळे डोळ्यातनं पाणी येत नाही आणि खेचत नाही. त्या टाईपमध्ये तुम्ही त्याला वापर करू शकता. याचे कॉस्टिंग आहे 2800. तुम्हाला ते डिस्काउंट आहे. आफ्टर डिस्काउंट तुम्हाला हे 2400 रुपयाला पडतं. त्यानंतर आपले दुसरे जे टेबल्स आहे ते तुम्हाला स्टूल. अनेक जण स्टूल वापरतात, पण नॅचरली हे फोल्डिंग आहे. बघा कसं रीतीने होतं. जस्ट घ्यायचा, फोल्ड करायचा, इझिली फोल्डिंग आहे, त्यामुळे कुठेही कॅरी करता येतं. जस्ट घ्यायचं, याला अशातून युज करायचं. याची वजन उचलण्याची कॅपॅसिटी 300 किलो आहे. मेन म्हणजे गुडघे दुखत नाही, पाठीचा कणा आणि मणक्याचा त्रास होत नाही आणि इझिली फोल्ड करून ठेवता येतं. त्यानंतर आपलं तिसरं जे टेबल्स आहे त्याला पुश बटन टेबल म्हणतात. आता आपण इकडे जरा नटा बोटाकडे टाकूया. एका पाठोपाठ एक आपल्याला हवे तेवढे ऍडजस्टमेंट करता येतं. हे फोल्ड झाल्यानंतर हे छोटंसं होतं, त्यामुळे इझिली कॅरी करता येतं, इझिली घेऊन जाता येतं. याचा पहिला अटॅचमेंट आहे चहा कॉफी प्यायला, म्हणजे चहा कॉफी नाश्ता घेता येतं. जमिनीपासूनची याची जी उंची आहे ते 14 इंच असते. आपण दुसरी जी हाईट घेऊया, ही आपल्याला 21 इंच आहे. त्यामुळे छोटं डायनिंग टेबल तयार झालं, जे आपण टी कॉफीसाठी ते घेता येतं, पण पिकनिक पार्टीसाठी युज करता येतं. आणि त्याच्यानंतर ही झाली फुल साईज, त्यामुळे आपल्या जमिनीपासूनची जी हाईट आहे ती आपल्याला असे ते 25 इंच. याला सिनियर सिटीजनला जेवायला वापर करता येतं. आणि ही सगळ्यात मोठी हाईट आहे 29 इंच, त्यामुळे चहा कॉफी नाश्ता लंच डिनर घेता येतं. लॅपटॉप वापरू शकता. ऍट अ टाइम 2 माणसांना उभं राहण्यासाठी युज करता येतं. आणि फोल्ड केल्यानंतर कुठेही ठेवता येतं, त्यामुळे इझी फोल्ड, इझी मुव्हेबल आणि कम्फर्टेबल आहे, लाईट वेट आहे. ते वरचं जे टॉप आहे ते फायबरचं बनलेलं असतं. त्याचं स्वतःचं जे वजन आहे ते फक्त आहे 4.5 किलो.
आणि वजन उचलण्याची 30 ते 40 किलोची क्षमता आहे. त्यामुळे कुठेही घेऊन जाऊ शकता आणि फोल्डेबल आहे तुम्हाला. त्यानंतर आपलं जे तिसरं जे टेबल येतं ते असं 2 फोल्ड मध्ये फोल्डिंग झालेलं आहे बघा. त्याच्यामध्ये एक आहे की तुम्हाला एवढं छोटंसं फोल्ड आहे, पण हे 2x2चं डायनिंग टेबल आहे. आता आपण कसं करायचं बघा, याला अशा रीतीने फोल्ड करा. हे झालं टेबल. त्यामुळे चहा, कॉफी, नाश्ता, लंच, डिनर हे डायनिंग टेबल तयार झालं. किंवा नॉर्मली जर तुम्ही युज केलं तर हे तुम्हाला जमिनीपासूनची हाईट आहे 30 इंच, म्हणजे 2x2चं डायनिंग टेबल, जे नॉर्मली कधी नव्हतं. फोल्ड करायचं असेल तर जस्ट ह्या असं फोल्ड करा, त्यामुळे कुठे घेऊन जाता येतं. लाईट वेट आणि इझिली फोल्डेबल हे जे तुम्हाला 2 सिस्टम दिलेत, हे तुम्हाला अडकवायला दिलेत. म्हणजे दरवाजाच्या पाठी छोटंसं फोल्ड करता येतं. कुठेही पिकनिक, पार्टी, आउटडोर कुठे घेऊन जाता येतं. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं गाडीमध्ये फोल्डेबल आहे आणि सिनियर सिटीजनला तर बरं पडणारच आहे. पण ज्यांचे फ्लॅट लहान आहेत, घरं लहान आहेत, त्यांच्यासाठी खूप चांगलं मजबूत आहे. हा फायबर बनलेला आहे, त्यामुळे तुटत नाही आणि अनब्रेकेबल आहे. इझिली फोल्ड, इझिली मूव्ह. टेबल किंग म्हणून तुम्ही ओळखले जाता, तर ते नाव तुम्हाला कोण दिलं? त्यावेळेला एक लोकसत्ता जो आपला जो पेपर होता, त्याच्यामध्ये छोटे छोटे हेडलाईट यायचे, वाचून यायचे. त्यावेळेला बरीच एक्झिबिशन्स केली. त्यावेळेला लोक फक्त टेबल आणि माझं हे नातं खूप जॉईंट झालेलं होतं आणि त्याच्यामुळे मला टेबल किंग हे त्यावेळेला एक वाक्य दिलेलं होतं. त्यावेळेला जे याच्यामध्ये जे पेपरमध्ये यायचं तर द टेबल किंग अशी एक यायचं आणि ती पदवी नंतर मिळाली. आता मला तर बरेच जण टेबल किंगच ओळखतात. मी माझं स्वतःचं वेबसाईट वरती पण टेबल किंगच होतं त्या हिशोबाने. आणि त्याच्यानंतर मला ते जे एक वाक्य लागलं, तर आता वेगवेगळ्या प्रकारची टेबल मी बनवतो. काही लोकांना जसं पाहिजे तशी बनवून पण देतोय. असं नाही की हेच टेबल जे दिसतंय तेवढं तुमच्या समोर आहे. माझं एक काय की तुम्हाला अख्खं फर्निचर पण मी बनवून देतोय आणि बऱ्याच वस्तूंचे शोध लावतो. मेन म्हणजे त्यांना कसं टेक्निकली ते मजबूत होईल आणि कोणत्या टाईप मध्ये तुमच्यापर्यंत चांगल्यात चांगलं पोहोचेल इथपर्यंत त्याचे शोध लागले जातात. असं नाही की ते खेळण्यातलं बनवलं जातं. कारण मार्केट्समध्ये चायना आपल्यापासून आल्यापासून आपल्याला फक्त सौंदर्य दिसतं, पण मजबूती कधीच मिळत नाही. आणि ती मजबूती आपल्या कोकणामध्ये ऑलरेडी जेवढे फर्निचरचे जे आयटम्स आहेत ते आपल्याकडे अजूनही आहेत. अजूनही आपल्याला खाचेचे फर्निचर बनवले जातात, जे अजूनही ज्यांचा शोध लागलेला नाहीये. आता सगळं रेडीमेड आहे, स्क्रू त्या फक्त येतात. आता माझ्या काही प्रोडक्ट मध्ये तर अक्षरशः पूर्ण स्टील आणि लोखंड याचं कॉम्बिनेशन आहे. काही प्रोडक्ट माझे बंद पण आहेत, जे अजून तुम्ही पाहिले नसतील. ओशोच्या आश्रम मध्ये एक योगा सीट म्हणून मानलं जातं, ते प्रोडक्ट पण मीच बनवलंय. अजूनही त्याचं माझ्याकडे पॅटर्न रजिस्ट्रेशन आहे आणि हे सगळे आयटम पॅटर्न रजिस्ट्रेशन आहेत. श्री सिद्धिविनायक हे जे नाम आहे म्हणजे एंटरप्राइजेस, हे नाम माझं रजिस्टर केलेलं तेव्हाचं आहे. अजूनही त्याचं रजिस्टरचं लेटर्स माझ्याकडे आहे आणि ते नाव मी लावतोय. जसं श्री सिद्धिविनायक गणपती टेम्पल म्हणजे गणपतीला मंदिराला मिळालंय, तसं माझ्याकडे पण ऑलरेडी गव्हर्नमेंट अधोरेखित द टेबल किंग ह्याचं पण माझ्याकडे रजिस्ट्रेशन आहे आणि याही गोष्टीचं आहे. त्याच्यामुळे ऑलरेडी आहेच माझ्याकडे. थँक्यू. परदेशात पण तुमचे product बऱ्याच ठिकाणी मी ऑलरेडी एक्झिबिशन केले परदेशापर्यंत. आज अमेरिकेला बरेच जण घेऊन गेले, दुबई आहे, बँकॉक आहे, बऱ्याच देशांमध्ये, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान सारख्या देशामध्ये माझी कमसे कम आज नाही म्हटलं तर 3 ते 4 हजार टेबल ते लोक वापरत आहेत. म्हणजे ज्या वेळेला आम्ही एक्झिबिशन बॉर्डरवरती जाऊन करतो, उदाहरणार्थ आपल्याला जसं चंदीगड पंजाबचं आहे, लुधियाना आहे, चंदीगड आहे, तर त्या साईडला मी जेव्हा एक्झिबिशन करतो, भारत आणि पाकिस्तान एक्झिबिशन व्हायचं आणि त्या एक्झिबिशनद्वारे त्यांना त्या लोकांनी टेबल्स माझी घेऊन गेले. त्या लोकांनी मला तिकडचं ऑलरेडी तिकडे बोलवलेलं पण होतं की तुम्ही आमच्या इथे एक्झिबिशन करा, पण तोपर्यंत आपला बँड आला. कारण ते लोक आपल्याकडे येत होते आणि आपण त्यांच्याकडे ऑलरेडी दाखवत होतो. पण त्याच्यानंतर मी काही एक्झिबिशन त्यांच्या इथे नाही गेली. पण माझी टेबल्स आज प्रत्येक जण वापरते. कितीतरी डॉक्टर, कितीतरी इंजिनियर, कितीतरी शिक्षक असे मोठमोठी लोक याच्यावरती लहानाचे मोठी झाले. त्यामुळे माझं वय तुम्हाला लहान वाटेल, पण माझं वय लहान नाही. माझं वय माझ्या टेबल एवढंच आहे असं समजा. आजच्या दिवसामध्ये हे जे टेबल आहे ते प्रख्यात टेबल किंग हे जी पदवी आहे ही मला मान्य होते. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू.